नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे भर दिवसा अपहरण, आई भावाला मारहाण करून मुलीला चारचाकीतून पळवले. आरोपीला अटक करण्यासाठी हिंदू संघटनांनी केला पुणे सोलापूर महामार्ग. भिगवण शहरात काल दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास भिगवण शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर सज्ञान मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी हारून शेख व आयान हारून शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी तिच्या आई व भावासह दुचाकीवरून आपल्या घरी निघाली होती. शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील रस्त्यावर येताच चारचाकी वाहनातून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. अचानक हल्ला करत आरोपीने मुलगी, तिच्या आई व भावाच्या डोळ्यात चटणीची पूड फेकली. यानंतर मुलीच्या आई व भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दोघेही जखमी अवस्थेत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवले व तेथून पसार झाले. घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी तात्काळ भिगवण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. सदर घटनेची गंभीर दखल घेत बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार हे भिगवण येथे दाखल झाले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स तसेच संभाव्य मार्गावर नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे भिगवण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे. सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती. तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे. थँक्यू. ही घटना कधी आणि कुठं घडली सर? ही घटना आज सायंकाळी 4 वाजता भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे. सर, या आरोपींचा सततच उपद्रव होतोय असं लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहे. आता सतत उपद्रव त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल, पाहावं लागेल. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.